सगळे वरिष्ठ नेते या ठिकाणी पाहायला मिळतात। आज आमचे प्रदेशाचे प्रभारी डॉक्टर दिनेश शर्माजी, आमचे सर्व आमदार आणि आमच्या या लोकसभेमधले बारामती लोकसभेमधले जे महत्त्वाचे पदाधिकारी आहे, आज सर्वांनी निर्णय घेतला की महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारजी यांच्या मागं पूर्ण पाठबळ उभं करायचं। आमच्या मागच्या 2019 मध्ये ज्या कांचनताई कुल उमेदवार होत्या त्यांनी 5,31,000 मतं घेतले होते। ही संपूर्ण मतं जी आम्ही घरोघरी जाऊन कमळ चिन्हाला मिळवली होती, ही सर्व मतं आमचे व्यासपीठावरचे नेते, आमचे पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन पुन्हा एकदा मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगून, मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगून, मोदीजींच्या नावाचं स्टिकर घरोघरी लावून, मतदान कार्ड मतदानाचं निमंत्रण घरोघरी पोहोचवून 5,31,000 मताचं पाठबळ आमच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांच्या मागे उभं करण्याचा निर्णय पूर्ण क्षमतेने आज भारतीय जनता पार्टीने घेतला आहे। आणि मला विश्वास आहे की सुनेत्राताई पवार 51% मताने जिंकतील आणि मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून जेव्हा शपथ घेतील तेव्हा आमच्या सुनेत्राताई पवार या त्या ठिकाणी पूर्ण पाठबळ देऊन उभ्या राहतील, याकरता आमचा आज निर्णय झाला आहे। मुख्यमंत्र्यांची आज जनसंवाद मेळावा देखील सासवडमध्ये होतोय। काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी बंड करून बंड आता शमलेला आहे असं ते म्हणतायत। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता त्यांची नाराजी पूर्णपणे दूर होईल असं वाटतंय का? शिवसेनेचा निर्णय त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी करायचा आहे, पण महायुतीमध्ये हे ठरलं आहे की माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी आणि आमचे सर्व नेते, केंद्रीय नेतृत्व, आम्ही एकमताने एक दिलाने हा प्रचाराचा जो आम्ही सुरुवात केली आहे, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती प्रचंड भक्कमपणे काम करत आहे। कालही मोदीच्या सभेला महायुतीची 1 लक्ष जनतेची सभा झाली आणि ज्या पद्धतीने आम्ही योजना तयार केली आहे, नियोजन केलं आहे, भारतीय जनता पार्टी मात्र जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे तिथे प्रचंड ताकदीने आम्ही त्यांच्या मागे पाठबळ उभं करू, जिथे अजितदादाचे उमेदवार आहे तिथे त्यांच्या मागे उभे करू, जिथे आमचे उमेदवार आहे तिथे महायुती आम्हाला मदत करेल। आणि मी दाव्याने मागेही सांगितलं होतं की 45+ खासदार मोदीजींच्या पाठीशी त्या ठिकाणी पाठवण्याचा या महाराष्ट्राच्या जनतेचं मत आहे। हा त्या ठिकाणी आम्हाला घमंड नाही तर आत्मविश्वास लोकांवर आहे की मोदीजीच्या विकसित भारताला संकल्पाला लोक साथ देतील आणि बारामती तर प्रचंड मताने निवडून येईल। खालची जे जनता आहे या जनतेला मोदीजीला मत द्यायचं आहे, या जनतेला मोदीजीला प्रधानमंत्री करण्याकरता मत द्यायचं आहे आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये भक्कम महायुती या ठिकाणी काम करेल। सर, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस इंदापुरात आले होते। इंदापुरात बोलताना त्यांनी म्हटलं होतं की ही जी लढाई आहे पवार विरुद्ध पवार नसून राहुल गांधी विरुद्ध मोदी अशी लढाई आहे। मात्र हे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीसांकडनं होते असं टीका विरोधकांकडनं। यात काय नॅरेटिव्ह आहे की सुनेत्राताई पवारांना मत देणं म्हणजे मोदीजींना मत देणं आहे आणि सुप्रियाताईला मत देणं म्हणजे राहुल गांधीला मत देणं आहे। शेवटी निवडणुका ग्रामपंचायतची आहे का, नगरपालिकेची आहे का? देशाची निवडणूक आहे, देशाचा पंतप्रधान ठरवेल। या निवडणुकीत देशाचा पंतप्रधान ठरणार आहे आणि मग जर पंतप्रधान ठरणार असेल या निवडणुकीमध्ये तर लोकांना मोदीजीला मत द्यायचं आहे, मोदीजीला म्हणजे सुनेत्राताई पवारांना मत द्यायचं आहे। सरळ विषय आहे, सरळ 2 खेमे आहे। एक खेमा त्या ठिकाणी राहुल गांधी तिकडे उभा आहे आणि एक खेमा मोदींच्या मागे उभा आहे। त्यामुळे 2च निवडणूक आहे, 2च विषय निवडणुकीचे आहेत। संजय मंडलिक असं म्हणतायत की कोल्हापूरचे महाराज जे आहेत ते खरे वारसदार नाही, ते दत्तक आहेत। निवडणुकीच्या तोंडावर केलेलं हे विधान तुम्ही कसं बघता?
मी संजय मंडलिकचं विधान काही ऐकलं नाही, त्यामुळे योग्य नाही प्रतिक्रिया देणं. दुसरीकडे माढ्यामध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी काही वेळापूर्वी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि ते 14 तारखेला प्रवेश करणार अशीही चर्चा आहे. काय कुठेतरी मनधरणी करण्यात कमी पडलं की भाजप धैर्यशील मोहिते पाटील 51% मतं घेऊन आमचे रणजितसिंग नाईक निंबाळकर निवडून येणार आहे. जनतेला मोदीजीला मत द्यायला तयार आहे, मत द्यायचं आहे. आणि तिथे माळाच्या ग्राउंड रियालिटी अशी आहे की जनताही मोदींच्या मागे उभी आहे. नाईक निंबाळकरला मत देणं म्हणजे मोदीजीला मत देणं आहे, त्यामुळं तेच निवडून येतील. सर, इकडं रामराजे काम करणार नाही असं सांगितलं गेलेलं आहे, दुसरीकडं मोहिते पाटील काम करतात. तुम्ही 51% मतं सांगताय ते त्यांची कशाच्या आधारावर? महायुतीचे सर्व नेते शेवटच्या दिवशीपर्यंत कामाला लागणार आहे. सर्वच नेते, अजितदादा तिकडे जाऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना भेटणार आहे. एकनाथजी त्यांच्या कार्यकर्त्याला भेटतील. ज्या ठिकाणी भाजप लढतात त्या ठिकाणी ते काम करतील. शेवटी ही निवडणूक मोदींची निवडणूक आहे आणि मोदींच्या निवडणुकीमध्ये कोणी विरोध करणार नाही. काही आपसातले जे त्या ठिकाणी वाद असतात ते स्थानिक लेवलचे वाद आहेत. आणि मी तुम्हाला दाव्यानेच सांगतो, धैर्यशील मोहिते पाटील असोत की रणजितसिंग मोहिते पाटील असो, शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये ते आमच्या आव्हानाला साथ देतील. मलाही माहिती आहे काही दिवसाकरता त्यांची नाराजी आहे, आपसातलं काही त्या ठिकाणी समन्वय नसल्यामुळं काही त्या ठिकाणी स्थिती निर्माण झाली आहे. पण मला विश्वास आहे की ते सुद्धा मोदीजींना साथ देतील. साताऱ्याच्या जागेसंदर्भात काय सांगतात? कारण भाजपनं जागा पुरवण्याची मागणी केली. सातारा जागेचा निर्णय आता जे काही महायुतीय जागा आहे एक 5-10 मिनिटात निर्णय होईल, एवढा आमच्या सकारात्मक झाल्या आहे. केवळ आमचे 3 नेते आणि मी बसणार आहे, लवकरच त्याचा निर्णय होईल. तुम्ही इकडे म्हणताय 5-10 मिनिटात निर्णय होईल, परंतु सातारच्या जागेकडे सगळीकडे लक्ष लागलेलं आहे. जाणून बुजून उदयनराजेंना तात्काळ त्याला जोडून एक प्रश्न एका जागेला धरून 7 जागा आहे. एका वेळी 7 जागा जाहीर कराव्या लागणार आहे. त्यामुळे एका जागेसाठी अलग अलग नाही करता येत. 7 जागा एका वेळी जाहीर होतील. त्यामुळं त्या ठिकाणी थोडं थांबला आहे. मला वाटतं बाकी काही प्रॉब्लेम नाही. अजित पवारांचा शपथविधी झाला त्यानंतर शरद पवार हे 2019ला अमित शहा आले होते. 2024ला कुठला नेता येतात? काही काळजी नको करा तुम्ही. तुम्हाला प्रचंड ऊर्जा मिळेल या लोकसभेला. इतकं सारं नेतृत्व या ठिकाणी येईल. अजित पवारांचा शपथविधी झाल्यानंतर शरद पवार हे महायुतीसोबत येण्यासाठी 50% तयार झाले होते असं प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला. त्याला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे. त्या बैठकीला मी नसल्यामुळं मला माहिती नाही. बाबा आता म्हणतात की विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार आहे. वडेट्टीवार भाजपमध्ये. मी वारंवार सांगितलं आहे, आजही आपल्यासमोर सांगतो की मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता जो येईल त्याच्याकरता दुपट्टा तयार आहे. नंबर 1. राहिला प्रश्न वडेट्टीवारचा. वडेट्टीवारजींनी आतापर्यंत आमच्या कुणाशी संपर्क केला नाही. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करणं योग्य नाही. ते काँग्रेसचे नेते आहे, त्यामुळं त्यांची प्रतिमा मलिन होईल असं कुठलंही काही स्टेटमेंट कुणी करणार नाही किंवा असा संभ्रम तयार करू नका, संभ्रम पसरू नका. ते सध्या काँग्रेसचे नेते आहेत. ज्या दिवशी त्यांना असं वाटेल की आमच्याकडे मोदीजींच्या नेतृत्वात काम करायचं आहे त्या दिवशी विचार होईल. पण आज मात्र त्यांनी कोणाशी संपर्क केला नाही. सर, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अनेकांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. बारामती येऊन मध्ये कमळ फुलवणार असं म्हटलं. आता अडचणीचं ठरत नाही का त्यांच्याच उमेदवाराचा प्रचार करणं, किंवा तुम्ही पक्षासाठी किंवा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी कुणालाही सोबत या घ्या? प्रश्नाला धरून आपली विचारलं होतं, निष्ठावानाला संधी देणार का आयताला संधी देणार? आपण शेवटी उमेदवार आयात. मी तुम्हाला एवढंच सांगतो आहे, मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा बारामतीचा खासदार त्या ठिकाणी असेल. एक महत्त्वाचं. दुसरं राहिलं प्रश्न भ्रष्टाचाराचे. जोपर्यंत कुठल्याही नेत्याला कोर्टातून सजा होत नाही, गुन्हे दाखल होतात, कोणी तक्रार करतं, आरोप प्रत्यारोप होतात, आम्ही आरोप प्रत्यारोप करतो, ते आमच्यावर करतात, परंतु कोर्टात दोषी झाल्याशिवाय कुणालाही दोष म्हणता येणार नाही. आपल्या जे न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून जोपर्यंत त्याला अंतिम जेल होत नाही किंवा अंतिम सजा होत नाही, शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्याला दोषी म्हणता येत नाही. आरोप प्रत्यारोप सुरू असतात. राज ठाकरेंनी पेन्शन पाठिंबा दिलाय भाजपाला, त्याच्यावरती संजय राऊतांचं वक्तव्य ऐकलं का त्याबद्दल? नाही, संजय राऊतला उत्तर नितेश राणे देतील उत्तर. परंतु मी राजसाहेबांचे आभार मानतो आपल्या माध्यमातून
की त्यांनी मोदीजीच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ दिली. अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, महाराष्ट्राला दिशा देणारा निर्णय घेतला आणि या निर्णयाचं महाराष्ट्राने स्वागत केलं आहे. बारामती धमकावलं जातं आणि दम दिला जातो अशा पद्धतीचं शरद पवारांचं म्हणणं आहे. त्यांनी एका हर्षवर्धन पाटील भाऊ शेजारी त्यांना देखील वाचवलं गेलं होतं, त्यांनी पत्र लिहिलं होतं. या संदर्भात काय सांगाल? असं आहे, आपल्या भावना मांडता येतात, भावना मांडाव्या लागतात. का मांडू नये? प्रत्येकाला भावना मांडण्याचा अधिकार. आता मी अध्यक्ष आहे, इथे 100 लोकांनी भावना मांडल्या, त्या भावना मांडाव्या लागतात. कळणार कसं भावना मांडणार नाही तर? त्यांचा का दोष आहे भावना मांडणाऱ्याचा? भावना मांडल्याच पाहिजे, पक्षाच्या नेत्यांनी निर्णय केला पाहिजे. शेवटी आमचा पक्ष टिकवणे, आमच्या पक्षाच्या मागं पूर्ण ताकद उभी करणे, आमच्या स्थानिक कार्यकर्त्याला पूर्ण पाठबळ देणे, आमच्या नेतृत्वाच्या मागं उभं राहणे आमची जबाबदारी आहे. आणि त्यामुळं देवेंद्रजी योग्य पद्धतीने आमच्या पाठीशी उभे आहेत, सर्व नेत्यांच्या पाठीशी ते उभे आहेत आणि पक्षाच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळं तेवढा भावना व्यक्त केल्या पाहिजे, ते जायज आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळांना काही प्रस्ताव दिलाय का कमळ चिन्हावरती निवडणूक? योग्य वेळी कळेल.